एखाद्या केळ्यावर डाग दिसतं आणि एखाद्या शेंग्यावर डाग दिसतं, अशा कारणासाठी जर हे दुकान बंद करत असतील, यांना घरी बसवावं. हे नोकरीच्या लायक नाही आहात. FSSAIच्या आम्ही विरुद्ध नाही, आम्ही कायद्याच्या विरुद्ध नाही आहे, पण तुम्ही अतिरेक केलेला आहात. हॉटेलवाले म्हणजे चोर, उचक्के अशा लोकांना तुम्ही जर दाखवत असाल नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हायकोर्टामधल्या कॅन्टीनवर कारवाई केल्यानंतर आणि मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या कारवाई संदर्भात हायकोर्ट आणि FDA आमने सामने आला आहे आणि इतरही मुंबईमधले जे काही हॉटेल चालक आहेत ते पण FDAच्या कारवाईला वैतागले आहेत आणि त्यांनी पण आज हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. अनेक आपल्यासोबत एक हॉटेल चालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नेमकं काय झालं हायकोर्टामध्ये सर? हायकोर्टाने FDAचे तासेरे लावले आणि म्हणाले कुठे आज मुंबईत एक माशी मिळत नाही किंवा एक कॉक्रोच मिळत नाही, आणि म्हणून त्यांनी इमिजिएटली मंत्रालय आणि जे गव्हर्नमेंट ऑफ कॅन्टीन्स आहेत त्यांच्याकडे वकिलांना पाठवलं आणि मंत्रालयातले किंवा जे गव्हर्नमेंटचे कॅन्टीन्स आहेत त्याला 98% मार्क दिले. आणि ज्यावेळी फोटो कोर्टाने पाहिलं तर ते म्हणाले तुम्ही अशा प्रकारे चुकीचे दस्तावेज तयार केले आहेत का. पौर्णिमा हॉटेलकडे आम्ही आलेलो होतो. पौर्णिमा हॉटेलच्या सपोर्टमध्ये. पौर्णिमा हॉटेल हा मुंबईतला सर्वात उत्तम हॉटेल आहे. कारण मी हॉटेलवाला असून हे सांगतो, कारण एवढी स्वच्छता, एवढे परफेक्शन कुठलंही हॉटेल करत नाही. त्या हॉटेलला जर बंद करत असतील तर हा दुर्दैव आहे. आणि FSSAIच्या ऑफिसर्सना ट्रेनिंगची गरज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती यांना इमानदारीची शिक्षण देण्याची फार गरज आहे. कारण चुकीचे दस्तावेज करणं आणि लोकांना त्रास देणं हा जर उद्देश असेल FSSAIचा तर हा चुकीचा आहे. त्यांनी निश्चितपणे एडल्ट्रेशन गोष्टीला करावा, स्प्युरियस गोष्टीला करावा, या गोष्टीबद्दल त्यांनी ऍक्शन घ्यावं. पण एखाद्या केळ्यावर डाग दिसतं आणि एखाद्या शेंग्यावर डाग दिसतं, अशा कारणासाठी जर हे दुकान बंद करत असतील, यांना घरी बसवावं. हे नोकरीच्या लायक नाही आहात. हे पब्लिक सर्वंट नाही आहे, हे पब्लिक डिस्ट्रक्शन वाले आहेत. आणि आज जर पौर्णिमा हॉटेल जर बंद होऊ शकतं तर मुंबईचं कुठलंही हॉटेल उघडं राहू शकत नाही, हे मी छाती ठोकपणे सांगतो. आणि त्यामुळे पौर्णिमा हॉटेलवरचं जे कार्य जे कर्तव्य आहे, कारवाई केलेली आहे ती अतिशय चुकीची आहे. चुकीचे दस्तावेज केलेले आहेत. चुकीचे दस्तावेज खरे म्हणून वापरून लोकांना त्रास देण्याचा हा सर्वात बेस्ट इन्सिडेन्स आहे आणि तो यापुढे होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेऊ. हॉटेलच्या स्वच्छतेमध्ये किंवा हॉटेलच्या काही गोष्टीमध्ये जर अस्वच्छता, अनियमितता आढळली तर लायसन्स सस्पेंड करण्याची कारवाई अनेक हॉटेलवर झाल्यात. त्याच्यामध्ये काय हॉटेल मालकांचा काय तोटा आहे आणि असं डायरेक्ट सस्पेंड करणं योग्य आहे का? पहिली गोष्ट, सेक्शन 32 ऑफ द फूड सेफ्टी ऍक्ट प्रमाणे तुम्ही इम्प्रुव्हमेंट नोटीस, त्यांना नोटीस दिली पाहिजे की तुमच्या ह्या चुका होत आहेत, तुम्हाला हे इम्प्रूव्ह करायला लागेल. आणि 15 दिवसांनी जर ते चुका नाही केले तर मग तुम्ही ते योग्य ती कारवाई करा. पण पहिल्याच इन्स्टन्सला पौर्णिमा सारख्या बेस्ट हॉटेलला, जिथे आज मुंबईत कुठल्याही हॉटेल त्याच्यावर कम्पेअर होऊ शकत नाही, अशा हॉटेलला पहिल्याच दिवशी 5 तासाचं इन्स्पेक्शन करून बंद करणं हे संपूर्णपणे इलिगल ऍक्ट आहे. आणि पब्लिक सर्वंटला हे कल्पेबल नेग्लिजन्स आहे. आणि त्यामुळे कल्पेबल नेग्लिजन्स मध्ये अशा माणसांना नोकरीतून काढून टाकावा, अशा माणसांना नोकरीला ठेवू नये, हेच आमचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट काय म्हटलं तुम्ही? हॉटेल मालकांच्या नुकसानी संदर्भात आपण एक विचार करा की जो माणूस 100 वर्ष धंदा करतो, आज मुंबईतल्या प्रत्येक माणूस हा 25 ते कमीत कमी 25, नॉर्मली 50 ते 100 वर्षाचे त्यांचे हॉटेल आहेत. आजपर्यंत एकही माणूस आजारी पडलेला नाही, एकही माणसाची कंप्लेंट नाही. जर हे FDA प्रत्येकाला हॉटेलमध्ये आम्ही खात नाही, हॉटेलमध्ये करत नाही, असं जर दुष्प्रचार करत असतील तर हे खरोखर दुर्दैव आहे. FSSAI हे फ्रेंडली असलं पाहिजे, आम्हाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, आम्हाला त्यांनी कसं करावं आणि आणखी चांगलं करावं, कसं करावं हे सांगितलं पाहिजे. ते सोडून आमचा नाश करायला निघालेले होते, हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही त्याला संपूर्णपणे विरोध करू. आता काय नेमकं काय निर्णय दिला कोर्टाने? कोर्टाने निर्णय असा दिला की ह्यांचा रिपोर्ट अतिशय चुकीचा आहे. जो पौर्णिमा हॉटेल आणि बाकीचे हॉटेल जे आहेत त्यांना इमिजिएटली त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करून त्याला इम्प्रुव्हमेंट नोटीस म्हणून समजावं. आणि त्यांनी उद्यापासून पौर्णिमा चालू होईल. आज संध्याकाळी होणार नाही कारण आता सर्व तयार करणं, पण उद्यापासून सकाळी पौर्णिमा हॉटेल चालू होईल. आणि हे सिग्नल जाईल FSSAIला की तुमची दादागिरी बंद करा, योग्य प्रमाणे काम करा, कायद्याने काम करा. आम्ही तुमच्या बरोबर, हॉटेलवाले तुमच्या बरोबर आहेत. FSSAIच्या आम्ही विरुद्ध नाही, आम्ही कायद्याच्या विरुद्ध नाही आहे, पण तुम्ही अतिरेक केलेला आहात. तुम्ही प्रत्येकांना हॉटेलवाले म्हणजे चोर, उचक्के अशा लोकांना तुम्ही जर दाखवत असाल ते जे चुकीचं आहे. आणि आम्ही ते हॉटेलमध्ये खात नाही असं म्हणून तुम्ही जे टीव्हीवर देता, हे कुठेही गेला का टीव्हीवर ऍडव्हर्टाईज म्हणजे लोकांना हे करता, तो डिफेमेशन आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या चोरांचे जे
हायकोर्टात आपल्या बँकेत लाखो हजारो कोटीचे फ्रॉड करतात, त्यांचं नावं द्यायची तुम्ही पाठी लापून ठेवता आणि आमच्यासारख्याच्या केळ्यावर एक काळं दिसलं म्हणून सस्पेंड करण्याची गोष्टी तुम्ही लोकांना दाखवताय, हे चुकीचं आहे. फक्त पौर्णिमा हॉटेलवरचीच कारवाई हटली की इतरही हॉटेल? आणखी एक रेडिशन म्हणून आहे, त्याची पण कारवाई हटलेली आहे. आणि इथे 2 होते, आता सोमवारी तिसऱ्या हॉटेलचं हिअरिंग आहे. हायकोर्टाच्या कॅन्टीन बद्दल पण आणि मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये पण तुलना झाली आणि याबद्दल काय झालं कोर्टात? त्याबद्दल कोर्टाने म्हटलं की हे चुकीचे दस्तावेज तयार केलेले आहेत आणि हे 98% म्हणजे त्यांच्यामध्ये काही चुकीच नाही. मग ज्यावेळी वकील तिकडे गेले आणि पाहिलं तर अतिशय घाण आहे आणि त्यामुळे कोर्टाने कमिशनरला आदेश दिलेत की ज्यांनी हा रिपोर्ट खोटा तयार केलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि 6 तारखेला त्यांनी रिपोर्ट फाईल करावा. हे होते एक हॉटेल चालक. मंत्रालयातली कॅन्टीन आणि हायकोर्टातल्या कॅन्टीन बद्दल जे काही कंपॅरिझन चालू होतं आणि जे काही कारवाई चालू होती त्याबद्दल कोर्टाने ताशेरे ओढले असून जे कोणी खोटे रिपोर्ट केले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.